गायकवाडांवरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ठाकरे सेनेकडून काटेचे फोटो पोस्ट. हल्लेखोर दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण चांगलंच तापलंय. गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण आहे पाहूयात. दीपक काटे पुण्यातील इंदापूरच्या सराटी गावचा रहिवासी आहे. शेताच्या बांधाच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाची त्यानं हत्या केली आहे. चुलत भावाच्या हत्या प्रकरणात तो 7 वर्ष येरवडा तुरुंगात होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर आता त्याचं इंदापुरात वास्तव्य आहे. पिस्तूल काडतूस बाळगल्याप्रकरणी त्याला पुणे विमानतळावर अटक करण्यात आली होती. संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. दुसरीकडे सुषमा अंधारेंनी गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेचे चंद्रशेखर बावनकुळेंसोबतचे फोटोज पोस्ट केलेत. तर याच फोटोचा संदर्भ देत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर बावनकुळेंनी मात्र दीपक काटेसोबतच्या संबंधांबाबत हात झटकलेत. भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा तर तो आरोपी आहे. खरं तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोट इथं नागरी सत्कार सोहळ्यासाठी गेले होते. मात्र यावेळी शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटेसह त्याच्या साथीदारांनी गायकवाड यांना काळं फासलं. तर संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थांचाही एकेरी उल्लेख केल्याचा आरोप शिवधर्म संघटनेनं केलाय. मात्र दीपक काटेनंच हा हल्ला केलाय की त्याचा मास्टर माइंड वेगळाच आहे याचा शोध घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.